जय, बस बस बस. काका आणि काकूंना आपल्या छोट्या छोट्या गोष्टींचं किती कौतुक असतं. अच्छा, म्हणजे मी तुझं कौतुक केलं नाही म्हणून बोलतोस ना हे? पण ही बातमी जर मला आधी कळली असती तर केलं असतं ना कौतुक. बघ आदिती, असं नाही म्हणायचं. आणि खरं तर मी तुलाच सगळ्यात आधी सांगणार, मला कळल्या कळवणार. पण मग म्हटलं की तुला प्रत्यक्षात भेटून सांगावं, म्हणजे तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघता येईल. आणि मग नंतर विसरलो. आणि आता ओघाओघात काकांसमोर आणि काकूंसमोर विषय निघाला म्हणून मग बोललो. जय, काका काकू आपलेच आहेत ना. आपण प्रत्येक गोष्ट एकमेकांबरोबर शेअर करतो. पण आज तू ही बातमी काका काकूंसमोर सांगितल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचाही आनंद बघायला मिळाला ना आपल्याला. आदिती, आता पण फोन, आऊंचा फोन आहे. जरा गप्पा मारल्या असत्या ना. आऊंचा फोन घ्यावा. थांब, काका असतील आजूबाजूला. काका रूम मध्ये झोपले. हा मग ठीक आहे. हा बोला. हा, काय झोपली नव्हतीस ना? नाही, आत्ताच जेवले. हा, कशी आहे तब्येत तुझी आता? आता बरी आहे मी, आणि उद्यापासून ऑफिसही जॉईन करते. का? आता डॉक्टर म्हणाले की कामाला जायला काहीच हरकत नाही. हो का? बर बर, ये. अविनाश कदाचित फोन करेल तुला. का? नाही म्हणजे ते आता कशाला फोन करणार आहे? अगं, खूप काळजी वाटत होती ना त्याला, त्यामुळे तो सारखी माझ्याकडे चौकशी करत होता. तर मग मीच त्याला म्हणलं की हवं तर तिला कर फोन, एखाद्या वेळेस करेल तो फोन. तूच त्याच्याशी बोललीस म्हणजे त्याला कळेल ना की तुझी तब्येत चांगली आहे म्हणून. हो, मी बोलेन त्यांच्याशी. बरं मग, गुड नाईट. गुड नाईट. काय झालं का? चौकशी करण्यासाठी फोन केला होता. आणि ते मी बोलेन त्यांच्याशी फोन आला तर काय बोलत होतेस? अविनाश सरांबद्दल बोलत होते? ते माझ्या तब्येतीची विचारपूस करायला फोन करणार आहेत असं म्हणत होते. आदिती, या सगळ्या गोष्टी जरा वेगळंच वळण घेतात. म्हणजे मी आज नंदिनी मॅडम आणि आऊंना बोलताना ऐकलं. त्यांच्या मनात तू आणि अविनाश सर. मी माझं म्हणणं एवढंच आहे की समजा आऊंच्या डोक्यातही हा सगळा विचार यायला लागला आणि आऊंच्या मनातही, सगळा प्रॉब्लेम होईल. आधी सगळा प्रॉब्लेम. जय, एकदा तुझा बिझनेस सुरू झाला ना, मी पण ही नोकरी सोडून दे, मग हा विषयच संपेल कायमचा. अरे जय, आलास तू? हो, हे काय तुमच्या समोरच येतं. आदिती कशी आहे? बरी आहे. काल हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो. आता ऑफिसला येण्याची परमिशन मिळाली. म्हणजे ते आता ऑफिसमध्ये येणार? अरे तू तिला सांगायचं नाही का तिला आरामाची गरज आहे म्हणून? काका, सांगून ऐकते का ती? अरे सांगून ऐकते का म्हणजे? तू तिला बजावून सांग ना की काय 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 म्हणाला तुम्ही? जय सरांनी कोणाला बजावायचं? आदिती मॅडमला? म्हणजे काय? म्हणजे तुम्ही सगळं काय सगळं काय? म्हणजे यांनी तुम्हाला सगळंच सांग. वा 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 वा, आता प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. बरं झालं तुम्ही यांना सगळं सांगितलं ते.
आता हे जे सांगतील तसं तुम्ही करायचं. हं? तसं मी सांगून तुम्ही काय माझं ऐकत नाही. माझा अनुभव पण कमी आहे म्हणा. आला तर आता यांचाच अनुभव तुमच्या कामी येईल. हा. माझा काय अनुभव? नाही 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 तसा अनुभव नाही. म्हणजे 4 पावसाळे जास्त पाहिलेत ना तुम्ही, म्हणून. आता तुम्ही सांगा आदिती मॅडमला कसं पाठवायचं ते. हा. वा 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 वा, मस्त लवगुरु मिळालाय तुम्हाला. आता सगळं सुरळीत होईल. जय सर, तुम्ही हिम्मत नाही सोडायची. हं? जरा बघा, यांना काही स्पेशल टिप्स द्या. हं? जय सर, बेस्ट ऑफ लक. बेस्ट ऑफ लक. आमची ही कुठे आहे? ही म्हणजे कोण? अरे ही म्हणजे आमची सौभाग्यवती. सकाळीच देवळात गेले, हा? म्हणल्या त्यांना यायला उशीर होईल. तुम्हाला काय हवंय? मला काय हवं असेल तर तुला काय सांगेन मी. मला सांगून गेल्यात त्या. काय? तुम्हाला काय हवं नको ते बघ म्हणून. हा. तुम्हाला चाय पाहिजे असेल तर सांगा. नको नको, त्यापेक्षा तुझं काम तू नीट कर. तू आतमध्ये आधी डस्टिंग केलंस का की डायरेक्ट झाडाला पाणी घालायला आलीस? शॉर्टकट. मला काय पण बोलू नका, आधीच सांगते काका. मी माझी कामं समधी व्यवस्थितच करत असते. हो, मग हे काय? किती दिवस या झाडाला पाणी नाही घातलंस बघ, सुकलेत कशी तुझ्या तोंडासारखी. काका काय पण बोलू नका मला. मी काय पण बोलतो. दे इकडे. एक काम कर, हा? जरा आतून पेपर घेऊन ये. हे बघतो मी. हा, चालेल. हे काय? अरे अरे, काय अवस्था करून टाकली झाडांची. काका हे घ्या आणि हे बी घ्या. डबे कशाला? पेपर सांगितला होता तुला फक्त. अहो ते जय आणि आदिती विसरून गेलेत ना डब्बे. अरे बापरे, हे आज पण ही दोघं घाईत गेली वाटतं. काका हा? मी जाऊन देऊन येऊ का डब्बे? त्यांच्या ऑफिसचा ऍड्रेस द्या ना मला, मी जाते की. हो, काय पण बोलते. हा, एरवी कामाला जरा उशीर झाला तर नुसती किटकिट किटकिट करत बसते, आणि आता तू जाऊन देतेस. उगाच काय तरी आणते माझ्याकडे डबे. मी देतो जाऊन. हे बघ, या. मी जाते म्हणे. ए, मी गेल्यावर लगेच जाऊन नकोस पळून. नाही, इथल्या झाडाला नीट पाणी घाल आणि आतमध्ये पण जरा लक्ष ठेव. येतो मी जाऊन. चल. गेले असते काय बिघडलं असतं? सांगितलं असतं ऍड्रेस तर गेले असते ना मी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग जय. गुड मॉर्निंग. काय ग? अगं तू काय आलीस? आणि पट्टी कुठे आहे? जखम ही का? तुला ऑफिस मध्ये आल्याशिवाय करमत नाही की काय? बर तू उभी का? बस आधी, चल बस खाली. हो तुला चहा कॉफी काही? काका मला काहीही नकोय. आणि आता कोणीही प्लीज माझी काळजी करू नका, कारण मला डॉक्टरनी परमिशन दिली आहे. परत काम सुरू करू शकते असं म्हणाले ते, म्हणूनच आले. अगं हो, पण एवढ्या तातडीने यायची काही गरज होती का? थोडी विश्रांती घ्यायची ना घरी. लगेच एवढं घाईघाईने कामावर रुजू व्हायची काही गरज? अदिती, तुझी कामं आम्ही करू यावर विश्वास नाहीये का तुझा? अगं वेडी आहेस का? मला माहितीये मी नसताना सुद्धा माझी कामं खूप छान होतील, पण खरंच मला डॉक्टरनी परमिशन दिली आहे म्हणूनच आले मी. हो, आणि तसंही फार काही झालं नव्हतंच ना. म्हणजे मग कशाला एवढी सुट्टी, एवढी काळजी, नाही का आदिती? रजनी, अरे मी खोटं बोलतेय का काही? विचारा तिला. पुरे आता आलीये ना ती.
यातच आनंद मानूया नाही का? बर काय आदित्य मॅडम आला तुम्ही? आल्या. जयसाहेब आदित्य मॅडम आले. हो पाहिलं मी. तुम्हाला काय चहा कॉफी काय आणू? नाही नाही काही नको मला. असं कसं? हा जयसाहेब बघा काय म्हणतात. हे तांगडे हा काय चाललंय? जय काय करणार आहे आता याच्यात? अहो त्यांनाच करावं लागणार ना काहीतरी. का कदम साहेब? तांगडे हा मला चालेल कॉफी. मला कॉफी चालेल? जयसाहेब तुम्हाला पण कॉफीच आणतो. याला काय झालंय? एवढा का खुश आहे हा? होणारच ना नंदिनी मॅडम. आदिती परत जॉईन झाली म्हटल्यावर आपण सगळे नाही का खुश झालोय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तू आलीस कामाला? अगं तुला आठवडाभर रजा घ्यायला सांगितली होती ना? हो पण मला डॉक्टरनी परमिशन दिली आहे काम करायची म्हणून आले. नक्की? हो खरंच आऊ. ग्रेट. माझं सेलिब्रेशन केलं पाहिजे. आपला फॅमिली मेंबर पुन्हा एकदा जॉईन झाला म्हणून. आज अदिती पुन्हा जॉईन झाली या आनंदाप्रित्यर्थ सगळ्यांना माझ्यातर्फे आईस्क्रीम. चालेल. उन्हाळ्यात आईस्क्रीम सारखी उत्तम ट्रीट नाही. अमृत म्हण रे अमृत. वा संपली. आऊ मी अजून एक घेऊ? घे की ग. तुला आईस्क्रीम खूप आवडतं माहितीये मला. चांगले दे तिला अजून एक दे. हा हा दे. ठीक आहे. चांगले. एक आईस्क्रीम अरविंद काकांसाठी ठेवलंय ना? हो तू का नाही खातेस? मी नंतर घेतो. नंतर त्याचं मिल्कशेक झाल्यावर. आईस्क्रीम आहे वितळेल ते. घे घे. खरं तर आदिती तू घरी आराम करायला पाहिजे होतास पण एका अर्थी हे बरंच झालं. कसं आहे तू आल्या कारणानं आऊनी आम्हाला सगळ्यांना आईस्क्रीमची ट्रीट दिली. नाही पण खरंच अजूनही मी तुला सांगते आदिती, तुला जर थोडे दिवस घरी आराम करायचा असेल घरी थांब तू. नाही नको आऊ. तसंही घरी बसून मला करमत नाही. आदिती तुला इथे आलं की बरं वाटत असेल ना? हो खरंच आहे म्हणा. घरी थांबणं म्हणजे एकदम टेन्शन ना. बापरे. हा अगं तुझे काका बापरे किती विक्षिप्त आहेत ते. प्रश्न विचारून विचारून भंडावून सोडतात अगदी. नंदिनी अगं असं काय बोलतेस? काका आहेत ना ते तिचे. आओ सॉरी आओ. हो पण म्हणजे असेच आहेत ते. म्हणजे वाईट नाही आहेत ते. पण तुम्ही विचारा ना आदितीला. तिलाही माझं म्हणणं पटेल नाही ग. हा म्हणजे एक दोनदा आम्ही घरी गेलो होतो ना तेव्हा आला बाई चांगलाच अनुभव. काकूंना विचारलं ना तेव्हा काकूंनी सांगितलं ते जरा म्हणजे तब्येत बरी नसते त्यांची. असंबद्ध काहीतरी बडबडत असतात. म्हणजे ते हा जय जय तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त चांगलं सांगेल. सांग ना जय. आदितीचे काका कसे विक्षिप्त आहेत ते सांग. हा म्हणजे अहो ते अगदी असे नाही आहेत. म्हणजे विक्षिप्त वगैरे नाही आहेत. चांगले आहेत ते. काळजीपोटी प्रश्न विचारतात एवढंच. हो नाही नाही म्हणजे तसे चांगलेच आहेत ते.
अहो चांगले आहेत म्हणून तर अरविंदना त्यांच्या घरात कम्प्युटर शिकण्याची परवानगी दिली ना त्यांनी. नाही पण प्रश्न त्यांच्या असंबद्ध बडबडण्याचा आहे. म्हणजे काय बडबडतात त्यांचं त्यांनाच कळत नाही. आणि जोड्या लावणं म्हणजे कोण जोड्या लावतं? हे बघा हे आले, हे सांगतील तुम्हाला. अरविंद तुम्ही सांगा ना आऊंना, आपण आदितीच्या घरी गेल्यावर आदितीचे काका आपल्याबद्दल काय बोलले ते? भयंकर भयंकर बोलले. म्हणजे मला आणि नंदिनीला ते नवरा बायको म्हणाले. तिरसटच आहे ते. बघा बघा आऊ, मी म्हटलं नव्हतं तुम्हाला. अरे तांगडे आईस्क्रीम दे ना यांना. हा देतो. करेक्ट ट्रॅकवर आहे ना मी. खरंच आदिती कौतुकच आहे तुझं. नाही म्हणजे अशा प्रकारच्या माणसांबरोबर राहून सतत त्यांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायची, त्यांची असंबद्ध बडबड ऐकायची, त्रासच आहे ना. मला तर खूप भीती वाटते त्यांची. मलाही खूप प्रश्न विचारतात ते. नाही पण मला काय वाटतं माहिती का आऊ, जोवर आदिती इथे असते ना तोवर ती हसत खेळत असते. पण घरात मात्र तारेवरची कसरत असेल तिची. बापरे. पण काय ग बाई, कधी कोणाला काही सांगणार नाही, कधी कशाबद्दल तक्रार नाही. आम्ही घरी गेलो म्हणून तरी आम्हाला अंदाज आला त्यांच्या विक्षिप्तपणाचा. पण आऊ त्यांच्याकडे बघितलं ना की असं वाटत नाही की ते हे असे आहेत म्हणून. बापरे, एवढे विक्षिप्त आहेत तुझे काका? हो. ए म्हणा आदिती, अगं रडतेस काय तू? आदिती. अगं आदिती, अगं रडतेस कशाला? सॉरी, तू शांत हो आधी. माझे काका खूप चांगले आहेत. खरंच खूप चांगले आहेत माझे काका. अगं हो, चांगलेच आहेत ते राजा. त्यांना कोण वाईट म्हणतंय मग? पण कसं आहे ना, होतं या वयात हे असं. आदिती, नंदिनी ना हिला कुठे काय कोणाला काय बोलायचं काय कळत नाही. तिला वाईट वाटलं ना. अहो मी कुठं काय म्हणाली आहे? आणि तुम्ही म्हणालात ना त्यांना तिरसट वगैरे, मग म्हणजे मला वेगळं वाटलं काहीतरी. पुरे 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 आता हा विषय पुरे. नंदिनी शांत व्हा जरा, हा विषय नको आता. आदिती ए विसरून जा. डोळे पुस बरं. आदिती आय एम सॉरी. अगं सॉरी, म्हणजे तुला वाईट वाटलं असेल तर खरंच सॉरी. नंदिनी जा, उठ आदिती, तोंडावर पाणी मारून ये, जा फ्रेश होऊन ये. हा अगं उठ 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 उठ.
अदिती, काय ग तुझा चेहरा का असा दिसतोय? काय रडलीस बिडलीस की काय? दिन्या